नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीवाडी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण आहोत बोपोडी चौकामध्ये. पुणे मुंबई रस्ता बोपोडी चौक ज्या ठिकाणावरनं खडकीकडे रस्ता वळतो आणि एक रस्ता पुण्याच्या दिशेने जातो, या ठिकाणी आपण मागं बघत आहात. या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे कामं जे आहेत हे सुरू करण्यात आलेले आहेत. ड्रेनेज लाईन जे आहे रस्त्याच्या पलीकडनं जे आलेली पुणे मुंबई रस्ता क्रॉस करून बोपोडी गावातनं या ठिकाणी ही लाईन आलेली आहे आणि आता रोड क्रॉस केल्यानंतर ही लाईन आपण बघतो या ठिकाणी आहे. मात्र आणखीन एक विचित्र प्रकार या ठिकाणी बघायला मिळालेला आहे, तो म्हणजे पाण्याची लाईन जी आहे ही ह्या ड्रेनेजच्या झाकणाच्या जे झाकण बसवण्यासाठी जे शेड तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये ही पाण्याची लाईन जी आहे ही घेतलेली आहे. या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी 24/7 यासाठी पाण्याची व्यवस्था केली होती आणि त्यानुसार पाणी सोडण्यात येतं आणि त्यामुळे ज्या पाण्याच्या लाईनी ज्या आहेत ह्या अतिशय जुन्या झालेल्या आहेत आणि ठिकठिकाणी या पाण्याच्या लाईन फुटत आहेत. मात्र या ठिकाणी जर ड्रेनेज लाईनमध्ये पाण्याची लाईन फुटली तर याला जबाबदार कोण, आणि त्यामुळं जो आजार पसरणार आहे, जे लोकांच्या आरोग्याची जी धोका निर्माण होणार आहे, याला जबाबदार कोण असणार आहे. कारण की पुणे महानगरपालिकेने हे काम करत आहे आणि आपण हे बघताय कशा पद्धतीने ही जी ड्रेनेज लाईन आहे, वॉटर लाईन जी आहे ही संपूर्ण ड्रेनेजमध्ये घेतलेली आहे आणि नागरिकांच्या आरोग्याचं नक्कीच या ठिकाणी धोका झालेला आहे. यासाठी काय करता येईल, त्वरित पुन्हा रस्ता खोदून ही लाईन बदलल्या लागणे आवश्यक आहे. कारण की भविष्यात जर ही लाईन या ठिकाणी ओपन झाली, फुटली, तर ड्रेनेजचं सर्व पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये जाणार आहे. यासाठी महापालिकेने त्वरित कारवाई करून हे जे काम चालू आहे, या काम चालू असतानाच या ठिकाणी हे काम बदली करून ही पाण्याची जी लाईन आहे, ही पाण्याची लाईन ड्रेनेजच्या लाईनच्या बाहेर घेणं आवश्यक आहे.